नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज रविवार 28 जुलै 2024। आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवर अशा रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो। मित्रांनो, आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। येथे मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्यामध्ये आज जर आपण पाहिलं गेलं तर मुंबई आणि उपनगरामध्ये आजसुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। मुंबई आणि लगत असलेला ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो। त्यासोबत पालघरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलं तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर, निफाड, कोपरगाव, येवला, मनमाड या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे। मनमाड आणि मालेगावमध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा इशारा या भागाला आज हवामान विभागाने दिलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अति जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो। धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर तेथील अमळनेर, पालोरा, पाचोरा, एरंडोल, जळगाव, भुसावळ, जामनेर या भागामध्ये आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। बुलढाणा, मलकापूर, खामगाव या भागाला सुद्धा जोरदार असा पावसाचा फटका आज बसताना दिसत आहे। अकोला जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पातूर, कारंजा, मूर्तिजापूर या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे। रेड अलर्ट आहे, अतिवृष्टीचा इशारा सुद्धा या भागात आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। येथील अचलपूर, मोजरी, आर्वी, आष्टी, मोर्शी या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे। काही ठिकाणी जोरदार असा अतिवृष्टीचा सुद्धा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। नागपूरला सुद्धा हवामान विभागाने मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे। त्यासोबतच भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो। यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। येथे आज अतिवृष्टीचा सुद्धा इशारा आहे। येथे ढगफुटीसदृश पाऊस पडताना आपल्याला आज दिसू शकतो। त्यासोबतच पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसत आहे। यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट आहे। त्यासोबतच हिंगोली, वाशिम या भागाला सुद्धा आज रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। येथे सुद्धा आज मुसळधार असा जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस या भागामध्ये पडताना दिसणार आहे। वैराग, बार्शी या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सोबतच आपल्याला पडताना संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा औसा आणि हवामान येथे रेड अलर्ट दिलेला आहे। या भागामध्ये जोरदार मुसळधार आपल्याला आपल्याला पडताना दिसणार आहे। काही भागात जालना जिल्ह्यामध्ये काही भागात अतिवृष्टीचा सुद्धा इशारा नांदेड जिल्ह्यामध्ये येथे सुद्धा जर पाहिलं गेलो तर आज नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर आज बीड जिल्ह्यामध्ये पाऊस आहे। आज दुपारून ग्रामीण भागामध्ये आणि पुणे शहरामध्ये जोरदार स्वरूपाचा स्वरूपाचा पाऊस आज दिसत आहे। असं आपल्याला पडताना आज दिसणार आहे। त्यामध्ये माझगाव, असलेल्या सोबत अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहत दुपारनं जोरदार तर येथे सुद्धा कर्जत, जामखेड, राळेगण अहिल्यानगरमध्ये या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। तर अहिल्यामध्ये पाथर्डी, जामखेड, राहुरी, गोडेगाव, संगमनेर, श्रीरामपूर या भागाला गोडेगाव मुसळधार असा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे। काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला बसताना आज दिसतो। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तसाही अंदाज सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना बीड जिल्ह्यातील काही उत्तर महाराष्ट्रात या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यामध्ये सुद्धा तर पाहिलं गेलं गेवराई, माजलगाव आणि पाथरी या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। परभणीमध्ये सुद्धा या भागामध्ये आज मुसळधार असा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। हवामान विभागाने तसा इशारा या भागाला दिलेला जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। परभणीने सोबतच नांदेड जिल्ह्याला सुद्धा आज मुसळधार असा पावसाचा फटका आज आपल्याला पडताना दिसणार आहे। येथे सुद्धा नांदेड जिल्ह्यातील काही भागामध्ये आज पावसाची मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस जोरदार असा पडताना आपल्याला दिसू शकतो। धुळे आणि जळगाव सोबतच पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज जोरदार पाऊस पडत आहे। या लातूर जिल्ह्यातील औसा, पाऊस पडत आहे। या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पडताना दिसत आहे।
काही धाराशिव भागांमध्ये जिल्ह्यातील आज तुळजापूर, वैराग, अतिवृष्टीचा बार्शी, इशारा आहे, तर पारंडा काही ठिकाणी या भागामध्ये मध्यम आज स्वरूपाचा पाऊस मध्यम राहील. ते त्यामध्ये जोरदार आपण स्वरूपाचा पाहायला सुद्धा गेलो आपल्या स्क्रीनवर पाऊस पडताना दिसतंय. दिसू शकतो. कन्नड, तर काही सिल्लोड या ठिकाणी ढगाळ भागांचा वातावरण समावेश राहील. आहे. बुलढाणा त्याबरोबर जिल्ह्यामध्ये सोलापूर सुद्धा आज जिल्ह्यातील आपल्याला जोरदार काही असा पाऊस भागामध्ये पडताना त्यामध्ये मित्रांनो आपण दिसत पाहिलं की आहे. अकलूज, अकोला पंढरपूर, जिल्ह्यामध्ये सांगोले, सुद्धा काही अक्कलकोट, भागामध्ये मोहोळ या भागामध्ये आज आपल्याला काही मध्यम प्रमाणात ढगाळ स्वरूपाचा असा वातावरणासह तर काही ठिकाणी जोरदार असा मध्यम पाऊस स्वरूपाचा असा पडताना पाऊस दिसू शकतो. आपल्याला पडताना दिसू अमरावतीमध्ये शकतो. सुद्धा आज त्या आपल्याला लागूत असलेल्या पश्चिम महाराष्ट्र जोरदार सांगली असा जिल्ह्यामध्ये पाऊस आज पडताना दिसणार आहे. पूरसदृश परिस्थिती अमरावती निर्माण झालेली आहे. सोबतच सांगली लागून जिल्ह्यामध्ये आज असलेल्या सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये जोरदार असा सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला पडत आज आहे. मध्यम ते जोरदार त्यालागूत स्वरूपाचा पाऊस असलेल्या पाहायला कोल्हापूर मिळू जिल्ह्यात शकतो. सुद्धा बहुतांश त्यासोबतच भागामध्ये भंडारा आज आणि मुसळधार गोंदिया पाऊस आहे. तर जिल्ह्यामध्ये काही सुद्धा ठिकाणी मुसळधार असा नद्यांना पाऊस आज पूरसदृश आपल्याला परिस्थिती पाहताना झालेली दिसणार आहे. आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गोंदिया हवामान जिल्ह्याला सुद्धा विभागाने हवामान विभागाने आणि आज सरकारने रेड अलर्ट दिलेला सतर्कतेचा आहे. इशारा दिलेला आहे. येथे येथे सुद्धा आज जोरदार असा जोरदार पाऊस असा आहे. पावसासह यवतमाळ आणि वर्धा पूरसदृश जिल्ह्यामध्ये सुद्धा परिस्थिती आज निर्माण होत आहे. आपल्याला कोकण जोरदार असा किनारपट्टीला पाऊस सुद्धा पडताना दिसू आज शकतो. आपण पाहायला गेलो तर आपल्याला काही जोरदार ठिकाणी असा पाऊस पडताना अतिवृष्टीचा दिसत आहे. सुद्धा काही इशारा ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यम आज दिलेला स्वरूपाचा आहे. तर काही ठिकाणी जोरदार त्यासोबतच मुसळधार असा पाऊस परभणी, आपल्याला पडताना हिंगोली, दिसत आहे. वाशिम या मित्रांनो, जिल्ह्यांमध्ये सुद्धा एकंदरीत सातारा आज जिल्ह्यामध्ये मध्यम ते सुद्धा जोरदार स्वरूपाचा आपण पाहायला पाऊस गेलं तर येथे आपल्याला सुद्धा आज पाहायला मिळू मध्यम ते शकतो. जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस ढगाळ वातावरण आपल्याला आज राहील, पडताना काही दिसणार ठिकाणी आहे. जोरदार असा पाऊस आज मित्रांनो, आपल्याला एकंदरीत पाहायला बघायला मिळू गेले शकतो. मित्रांनो, तर महाराष्ट्रातील एकंदरीतच बहुतांश जिल्ह्यामध्ये आज महाराष्ट्रातील जोरदार बहुतांश पाऊस आहे. तर काही जिल्ह्यामध्ये आज ठिकाणी अतिवृष्टीचा मुसळधार ते इशारा आहे. अतिमुसळधार त्यामुळे असा हवामान पाऊस आहे. विभागाने काही सर्वांना भागांना सतर्कतेचा इशारा हवामान दिलेला विभागाने आहे. रेड अलर्ट अधिक सुद्धा दिलेला माहितीसाठी आहे. आपल्या चॅनलला त्यामुळे आत्ताच सर्वांना सबस्क्राईब करून घ्या. हवामान विभागाने धन्यवाद सतर्कतेचा मित्रांनो. इशारा दिलेला आहे. त्याबरोबरच सर्व शेतकऱ्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. सर्व नागरिकांना सुद्धा रेड अलर्टमधील आपली काळजी घेण्याचे आवाहन सरकारने आणि शासनाने केलेलं आहे. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.